वेलकम ऑल स्टुडंट. स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडी. त्यामधला आपण चॅप्टर बघणार आहोत ॲनिमल शेल्टर. ॲनिमल म्हणजे प्राणी, शेल्टर म्हणजे निवारा. शेल्टर म्हणजे निवारा आणि ॲनिमल म्हणजे प्राणी, म्हणजे प्राण्यांचा निवारा. तर आपण यामध्ये प्राण्यांच्या निवारा म्हणजे वेगवेगळे प्राणी कुठे राहतात, त्यांची वेगवेगळ्या घरांची माहिती आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. कॅन यू टेल, बघा आपल्याला सांगायचे. बघा हे पिक्चर बघायचे आहे. द कॅट इज लाईंग इन वेट फॉर समवन हू इज देअर. बघा हे तुम्हाला इथे कॅट दिसत आहे. यस, इथे बिळ दिसत आहे आणि त्या बिळाच्या समोर ती बघा कोणाचा तरी वेट करत आहे. तर मग ती कोणाचा वेट करत असेल तर बघा इथे वर एक चित्र दिलेलं आहे. तिच्या डोक्यात कोण येईल असं वाट बघत आहे. कोणाची? चुहा म्हणजे उंदीर कधी येईल याची ती वाट बघत आहे. व्हॉट हॅज फ्रायटन द क्राऊड? व्हाय आर दे ट्राईंग टू फ्रायटन द कॅट अवे? बघा इथे तुम्हाला क्रोज दिसत आहे. याच्यामध्ये एग्स आहेत, याच्यामध्ये त्याचे पिल्लं आहेत. तर बघा ही मांजर इथे बसलेली आहे आणि हे कावळे खूप भीत आहेत, कारण की ते कावळे ही मांजर ते पिलं किंवा ते अंडे घेण्यासाठी नेम पकडत आहे, म्हणून ती त्यांना खालून भेवाडत आहे आणि म्हणून ते कावळेसुद्धा भीत आहेत. कॅन यू टेल व्हॉट डू बर्ड यूज टू build their nest? Which animal live in burrow? Burrow म्हणजे बीळ. Where do the hens we keep live? Who build their shelter? बघा या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला खालील चॅप्टर शिकल्याच्या नंतर मिळून जातील. Why do we need houses? बघा आपल्याला घराची गरज कशासाठी असते? व्हेरी कोल्ड वेदर, गेस्टी winds, scorching sun, heavy rain can cause us great discomfort. बघा आपल्याला खूप असं वादळी हवा सुटते, ऊन खूप तापते, खूप जोराचा पाऊस येतो. या कारणासाठी आपल्याला काय असं एक कम्फर्टेबल असं वातावरण पाहिजे. वी लिव्ह इन हाऊस टू प्रोटेक्ट आवर सेल्फ फ्रॉम देम. आपण आपल्या घरामध्ये याच्यासाठी प्रोटेक्ट मिळते आपल्याला, म्हणून आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहतो. अ हाऊस ऑल्सो प्रोटेक्ट अस फ्रॉम थेफ्ट. त्याच्यापासून आपलं चोरं येतात, पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या घरात राहायला पाहिजे. किंवा चोरी करतात किंवा आपल्याला मारहाण करतात, तर त्याच्यापासून प्रोटेक्ट होण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये राहायला हवं. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या घराची आवश्यकता असते. सम पीपल लिव्ह व्हेरी क्लोज टू फॉरेस्ट. काही लोक बघा अशा घनदाट जंगलामध्ये राहतात. दे हॅव टू फेस थ्रेट ऑफ वाईल्ड ॲनिमल. बघा त्यांना जंगली प्राण्यांचा, वाघ, सिंह यांसारख्या प्राण्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. अ हाऊस प्रोटेक्ट देम फ्रॉम द वाईल्ड ॲनिमल टू. म्हणजे आपण जंगली प्राण्यापासून सुद्धा घरामध्ये राहून स्वतःचं संरक्षण करू शकतो. Like us do animals also need shelters. Some animals do. They build shelter for themselves. Some other animals find shelter in safe place in the environment. काही बघा प्राणी काय करतात, स्वतःचं शेल्टर म्हणजे स्वतः राहण्याची जागा स्वतः बनवतात, बांधतात. आणि काही बघा ते प्राणी काय करतात, सेफ प्लेस इन द एन्व्हायरमेंट, पर्यावरणाच्या चांगल्या जागेवर, सेफ जागेवरती स्वतःचं शेल्टर बनवतात. शेल्टर म्हणजे काय बरं? सेफ प्लेस व्हेअर वन इज प्रोटेक्ट फ्रॉम any danger, a place where one is protected from the sun, rain and wind. बघा शेल्टर म्हणजे काय? अशी एक स्पेशल सेफ जागा की आपण कोणत्याही डेंजरपासून स्वतःचं रक्षण करू शकतो आणि पुन्हा ऊन, पाऊस आणि वारा या गोष्टीपासून सुद्धा स्वतःचं रक्षण करू शकतो. ॲनिमल हू बिल्ड शेल्टर फॉर देमसेल्फ. ॲनिमल हू बिल्ड शेल्टर फॉर देमसेल्फ. प्राणी स्वतःचं शेल्टर कसं बांधतात. बघा
You must have seen birds nest. Nest are shelter that bird build. You must have seen bird nest. bird कुठे राहतात? नेस्टमध्ये म्हणजे घरट्यामध्ये. नेस्ट आर शेल्टर दॅट बर्ड बिल्ड. आणि ते बर्डच त्यांचं बिल्ड म्हणजे ते बांधणे शेल्टर बांधतात. बर्ड आर अफ्रेड ऑफ ॲनिमल दॅट इट एग. बर्ड घाबरतात दुसरे ॲनिमल येऊन त्यांचे एग खाणार तर नाही. सो दे नीड अ सेफ प्लेस टू ले देअर एग. म्हणजे अंडे घालण्यासाठी ते सेफ प्लेसवर अशा चांगल्या ठिकाणी ते स्वतःचं घरटं बांधतात. बेबी बर्ड कम आउट ऑफ द एग. मग ते बेबी बर्ड जे छोटे छोटे पक्षी त्या अंड्यामधून ते सेफ प्लेसवर जन्म घेतात. देअर आर ॲनिमल दॅट इट देज यंग बर्ड. मग त्याच्यामध्ये ते पक्षी काही त्यांना खायला देतात. द यंग बर्ड आर too weak to defend themselves. The nest keep the young ones safe. That is why bird build nest. They use things like grass, स्ट्रॉ, ट्विग, बिल्ड नेस्ट. बघा ते आणि ग्रास म्हणजे गवत, काड्या यापासून काय करतात त्यांचं स्वतःचं बिल्ड बांधतात आणि त्याच्यामध्येच ते त्यांच्या पिल्लांची त्यांच्या अंड्यांची एग्सची काळजी घेतात. दे मे इव्हन यूज कॉटन वूल, पीसेस ऑफ थ्रेड अँड स्ट्रिंग. आणि त्याच्यामध्ये कॉटन वूलपासून ते त्यांचं घरटं बनवतात. वूल आणि पीसेस थ्रेड म्हणजे धाग्याचे तुकडे आणि स्ट्रिंग म्हणजे काड्या यापासून काय करतात ते अशा प्रकारे छान असं घरटं बनवतात. दिस मेक द नेस्ट सॉफ्ट अँड वॉर्म इनसाईड. मग म्हणून त्यांचं घरटं कसं राहते? सॉफ्ट, एकदम कॉटनमुळं मऊ मऊ आणि असं उबदार वातावरण राहते त्यांच्या घरट्यामुळे. बट द नेस्ट ऑफ ऑल बर्ड आर नॉट ऑल अलाइक. बर्ड चूज कन्व्हेंट प्लेस टू बिल्ड नेस्ट. असे पर्यावरणामध्ये व्यवस्थित जागा ते शोधतात. लुक ॲट द वेव्हर बर्ड. इट चूज अ थ्रॉनी ट्री विच हॅज सम ब्रांचेस हँगिंग ओव्हर वॉटर. इट बिल्ड इट नेस्ट ऑन द हायेस्ट ऑफ दिस ब्रांचेस. ॲनिमल दॅट इट फाइंड इट डिफिकल्ट टू रीच धिस नेस्ट. बघा हे पक्षी काय करतात? झाडांच्या अशा उंच उंच फांद्यावर त्यांचे घरटे बनवतात. कारण की कोणत्याही प्राण्यांना त्यांची घातलेली अंडी दिसणार नाहीत आणि ते प्राणी ते अंडी खाणार नाहीत. अशामुळं ते उंच जागेवर झाडांच्या फांद्यावर घरटे बनवतात. द टेलर बर्ड. टेलर नावाचा बर्ड असते बघा, असा छोटासा चिमणीसारखा. इज स्मॉलर दॅन स्पॅरो. चिमणीपेक्षाही छोटा असतो. इट सिलेक्ट अ प्लॅन्ट विथ अ बिगर लीव. तो काय करते माहिती का? अँड बिल्ड इट नेस्ट बाय स्टिचिंग द लीव्स टुगेदर. बघा एका पानावर टेलर नावाचा पक्षी बर्ड बनवतो. इट यूज अ फाईन टेंड्रील टू स्टिक देम टुगेदर. दिस लिटल नेस्ट इज बिग इनफ फॉर द लिटल टेलर बर्ड. हा टेलर नावाचा पक्षी पानावर छान छान अशा स्ट्रिंगनं त्याचं काय करतो? तो घरटं बनवतो. सम इन्सेक्ट. काही कीटक ऑल्सो बिल्ड देअर ओन शेल्टर. काही कीटकसुद्धा स्वतःचं शेल्टर बनवतात बरं. फॉर एक्झाम्पल हनीबीज. ही काय आहे? हनीबी. हनीबी म्हणजे काय? मधमाशी. Honeybee build their honeycomb on tree or under the roof of an overhanging cliff. हनीबीज काय करतात? झाडाच्या खाली, ट्री ऑर अंडर, झाडाच्या फांदीच्या खाली त्यांचं हनीकॉम्ब बनवतात. म्हणजे हे झालं त्यांचं शेल्टर. आता बघा, रॅट्स अँड माईस लाईव्ह अंडरग्राउंड इन फील्ड. रॅट्स काय करतात? अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली. दे डिग इन टू द सॉईल अँड मेक होल बुरो टू लिव्ह इन. कुठे राहतात ते? बुरोमध्ये. त्यांच्या घराला काय म्हणतात? बुरो म्हणतात. पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात? नेस्ट म्हणतात. आणि हनीच्या घराला, हनीबीच्या घराला काय म्हणतात? हनीकॉम्ब म्हणतात. तर बघा, rats and mice also live in area where people live. They make hole in the wall or under the floor in houses. They mostly take shelter in mud houses and not in house built with cement. That is because they cannot dig hole into cement construction. बघा, हे उंदीर काय करतात? जमिनीच्या खाली त्यांचा होल बनवतात. माती उकरून 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 बुरो म्हणजे बीळ बनवतात एक, आणि त्याच्यामध्ये राहतात. जे घरं सिमेंटचे बांधलेले असतात ते सिमेंट कन्स्ट्रक्शन त्यांना फोडणं काय जाते? अवघड जाते, आणि म्हणून त्याच्यात तरी त्यांना जास्त बनवता येत नाही. परंतु मातीच्या घरांमध्ये हे उंदीर लवकरच बुरो बनवतात. बुरो म्हणजे काय? बीळ. म्हणजे उंदराच्या घराला काय म्हणायचं? रॅटच्या घराला काय म्हणायचं? बुरो.
आता बघा, ॲनिमल दॅट फाईंड रेडी शेल्टर इन द सराउंडिंग. बघा, काही ॲनिमल काय करतात, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांचं शोध घेतात त्यांचा शेल्टरचा, म्हणजे कुठं उभं राहायचं, कुठं बसायचं, ते जे रेडीमेड असते त्यांना त्यामध्येच ते स्वतःचा निवारा बनवतात. सम ॲनिमल डू नॉट मेक एनी एफोर्ट टू बिल्ड अ शेल्टर. काही ॲनिमल स्वतःचं घर बनवण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. दे सिम्पली लुक अराउंड फॉर अ सेफ प्लेस. ते काय करतात, एक साधीशी जागा शोधतात. सम डव्स अँड पिगेन्स लिव्ह इन फॉरेस्ट. काही कबूतर, बदक हे काय करतात, फॉरेस्टमध्ये राहतात. सम लिव्ह इन अ स्मॉल हॉलो इन हाय क्लिफ. उंच जागेवर ते स्वतःचा निवारा बनवतात. सम लिव्ह नियर आवर हाऊस. एखाद्या घराच्या भिंतीवर उंच खिडकी वगैरे बाहेरून असेल तर त्याच्यामध्ये ते बसतात. दे फाइंड शेल्टर इन गॅप्स इन वॉल. आणि किंवा भिंतीमध्ये गॅप असेल तर तिथे ते बसतात. टायगर, लेपर्ड, हायनाज लिव्ह इन केव. टायगर, लेपर्ड अँड हायना कुठे राहतात, केवमध्ये राहतात. केव म्हणजे गुहा. टायगर, लेपर्ड, हायनाज लिव्ह इन केव. हे काय, केव म्हणजे काय, त्यांचं घर. बघा, अशा प्रकारे त्यांचं केव असते. सम टाईप ऑफ बॅट्स लिव्ह इन टॉल ट्री. काही बॅट्स असतात ते कुठे राहतात, टॉल मोठ्या झाडावर राहतात. बॅट म्हणजे काय, हे बघा, रात्रीच्या वेळेस येतात ते आपल्या घरामध्ये पकड्या. बट सम लिव्ह इन डार्क कॉवर्स इन माउंटेन. काय उंच उंच पर्वतावर सुद्धा असतात त्या. ऑर दे लुक फॉर शेल्टर इन ओल्ड डिझर्ट ट्रम्बल डाऊन बिल्डिंग. बघा आता, इट इज बिलीव्ह दॅट कोब्रा लिव्ह इन द एंथिल. बघा, कोब्रा नाग असते ना, असं ते वारुळ बनवतात, एंथिल. बट दॅट इज नॉट ट्रू. एंथिल आर बिल्ड बाय अँड और नॉट बाय अ कोब्रा. द कोब्रा लिव्ह इन होल. बघा, हे जे वारूळ असते ना, आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये कोब्रा असतो, परंतु त्याच्यामध्ये कोब्रा नसतो. हे खरं नाही आहे. ते कोण बांधतात, मुंग्या बांधतात. नॉट बाय अ कोब्रा. ते कोब्रा बांधतो का, नाही. द कोब्रा लिव्ह इन होल. कोब्रा कुठे राहतो, नळ्यामध्ये राहतो. जमिनीच्या आतमध्ये जे नळे असतात त्याच्यामध्ये कोब्रा साप राहतो. बघा, शेल्टर फॉर डोमेस्टिक ॲनिमल. शेल्टर फॉर डोमेस्टिक, काही जे पाळीव प्राणी असतात जे आपण पाळतो त्यांचं शेल्टरची माहिती बघू. शेल्टर म्हणजे काय, निवारा. व्हेन पीपल कीप ॲनिमल दे बिल्ड शेल्टर फॉर देअर. काही लोक प्राण्यांची खूप काळजी घेतात, त्यांच्यासाठी ते बिल्ड करतात, म्हणजे त्यांच्यासाठी राहण्याचं ठिकाण ते बांधतात. द शेल्टर बिल्ड फॉर हेन्स इज कॉल्ड चिकन कूप फॉर हेन हाऊस. बघा, द शेल्टर बिल्ड फॉर हेन्स इज कॉल्ड, त्याला काय म्हणायचं, जिथे कोंबड्या राहतात, जे कोंबड्यांच्या राहण्यासाठी बांधलेलं असते त्याला म्हणायचं चिकन कूप किंवा हेन हाऊस. काय म्हणायचं, चिकन कूप किंवा हेन हाऊस. अ काऊ शेल इज बिल्ड फॉर काऊज. काऊच्या घराला काय म्हणायचं, काऊ शेड म्हणायचं. आणि द शेल्टर फॉर अ हॉर्स इज कॉल्ड अ स्टेबल. आणि घोड्याच्या घराला काय म्हणायचं, स्टेबल. घोड्याच्या घराला काय म्हणायचं, स्टेबल. तर आपण या चॅप्टरमध्ये अशा प्रकारे काय शिकलेलो आहो, आपलं मानवाचं घर म्हणजे माणूस कुठे राहतो, हाऊसमध्ये. आपल्या घराला काय म्हणायचं, हाऊस म्हणायचं. आणि बर्डच्या घराला काय म्हणायचं, नेस्ट म्हणायचं. आणि हनीबीच्या घराला काय म्हणायचं, हनीकॉम म्हणायचं. आणि टायगर, लेपर्ड, हायनासच्या घराला काय म्हणायचं, केव म्हणायचं. काय म्हणायचं, केव म्हणायचं. अँड काय बांधतात, एंथिल बांधतात. आणि कोब्रा कुठं राहतो, होलमध्ये राहतो. कोब्राच्या घराला काय म्हणायचं, होल म्हणायचं. अँडच्या घराला एंथिल म्हणायचं. काऊच्या म्हणजे गाईच्या घराला काऊ शेड म्हणायचं. आणि हेनच्या घराला चिकन कूप किंवा हेन हाऊस म्हणायचं. अँड हॉर्सच्या घराला स्टेबल म्हणायचं. अशा प्रकारे आपण ॲनिमल शेल्टर हे चॅप्टर शिकलेलो आहोत. तर या चॅप्टरची एक्झरसाइज तुम्ही सोडवून कंप्लीट करा.